नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ दिग्रसच्या अध्यक्षपदी ताराचंद पवार यांची नियुक्ती. 3 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या दुर्गोत्सवाकरिता दिग्रस शहरातील नामवंत नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ वाल्मिक नगर दिग्रसच्या अध्यक्षपदी ताराचंद पवार यांची निवड झाली आहे. नमस्कार, मी ताराचंद कांतीलाल पवार, नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ दिग्रस नवीन निर्वाचित जे उत्सव समिती आहे त्याचा मी अध्यक्ष बनलेला आहो. अध्यक्ष या नात्याने पूर्ण 15 तारीख 9वा महिना रोजी झालेल्या सर्वसाधारण सभा जी असते आमच्या मंडळाची 51वे वर्ष यावर्षी आहे. तरी सर्व समाज बांधव या टाउन प्लॅनिंगनुसार टाट वस्तीतील हे पूर्ण एरिया मध्यवस्ती आहे आमची गाव शहरातली व 51 वर्ष आम्ही 9 दिवस पूर्ण कल्चरल प्रोग्राम घेत असतो. वैयक्तिकरित्या आणि मंडळाद्वारे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि सरतेशेवटी जेव्हा दुर्ग स्थापनापासून तर दुर्गोत्सव संपन्न होईपर्यंत उठण्याच्या वेळेस पंगत ठेवण्यात येते. महापंक्तीचा आस्वाद घेण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 हजार लोक आमच्या महापंगतीत येत असतात. हा असा इतिहास नावाजलेला आहे. गावभरात नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ दिग्रस वाल्मिक नगर हे आधीपासूनच प्रचलित आहे आणि सर्व शहरभरातलं योगदान या मंडळाला नेहमी लाभतो. याही वेळेस पूर्ण शहरभरास व माझ्या मित्रमंडळास मी आवर्जून विनंती करतो की सर्वांच्या सहभागानं यावर्षी हा उत्सव हा दुर्गामातेचे 9 दिवस दणदणीत एकदम उल्हासपूर्ण जाओ याकरिता सर्वांची सहकार्याची अपेक्षा मला आहे. अध्यक्ष या नात्याने मी ताराचंद कांतीलाल पवार आपली सहसा आशीर्वादासह विनवणी करतो. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.